हो म्या शिंग बिंग लागल तोंडाजवळ शिंग यायला लागले. अरे गेलं काय गेलं काय. तर नमस्कार राम राम, कसं काय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आज नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण मी आणि दयानंद आणि अनिकेत चाललो आहे कवटेमहांकाळला. तर अनिकेतचं थोडा डॉक्युमेंटमध्ये इकडे तिकडे झाले आहे, कारण का अनिकेतचं कसं झाले, आधार कार्डवरती अनिकेत आहे आणि त्याच्या ग्रामपंचायतच्या जन्माच्या दाखल्यावरती त्याचं नाव पवन झालं आहे. तर त्याचं काल आम्ही ॲफिडेविट करून आणले, दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे करून. तर बघूया आज त्याचं तेच ॲफिडेविट आज तहसीलदारमध्ये जमा करायचं आहे. तर मी दया आणि अनिकेत चाललो आहे, तर त्यांना बोलवतो आणि तुम्हाला पण त्यांच्यासोबतच भेटतो. आता सकाळचे किती 10 वाजले आहेत आणि त्यांनी 10 वाजताच बोलवलेलं आम्हाला. तर निघतो लवकर. नाश्ता पण नाही केला अजून, कारण का आज पप्पा कामाला नाही गेले, त्याच्यामुळे सगळे झोपले आहेत आणि नाश्ता लेट होईल. बघूया कवट्यातच नाश्ता करूया आणि तुम्हाला मी डायरेक्ट त्यांच्यासोबतच भेटतो. चला बाय. तर भावांनो, अनिकेतचं आता काम झालेलं आहे. अनिकेतचं तहसीलदारमध्ये सगळं अपडेट करायला ठेवून आलो आता नाश्ता करायला. अनिकेत पण आपल्यासोबत बिचारं वैतागलेले. पुरी भाजी आलेली आहे आपली. खाऊन मोकळं होऊया आणि जाऊया घरला. खाऊन भेटतो तुम्हाला. लय वेळ व्हायला हवा. घोड्यावर हे काय गाडा बांधले काय? मारते मया नाही मारत. आजू तुमचा आहे काय? मालक घोड्याच मालक कोण आहे? खोंड काहीच नाही. घोडा 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 आता जरा हे कसं रुस्तम आहे पण केसरी. मालकाला दाखवा की. मालकाला दाखवले. मालक खुश आहे की. हो अरे अरे नियोजन लागणार आहे. भावांनी आपलीच काय काय इडी सगळी आणि घोडा गाडी झोपायचं आहे. अरे अरे हे मार नको. लागले ते गांड घासच पडायला. आता मार. अरे अरे आज का पडाय. काय करणार, पडते मारते आग वाटली. कुठं चाललाय हे मग कोणीकडे घेऊन जाणार आहे? जागा गाडी लाले. सोन्या कुठे गेले? जाऊया आता आपण पण गाडी घेऊन. पिल्ले जाऊया आता आपण पण बैलगाडी घोडागाडीच्या मागं. सोन्या चल जागा गेली तर रोडला लागल्यात. हे तू नको अरे बाबा. आणि काय तहसीलदारचं काम करून आत्ता आलो आम्ही घरला. जाऊया त्यांच्या मागं. नको बस. अरे अरे वाकडं का पळत तिला काही? अरे अरे बसले बघ बसले. त्यानं ओळखले बरोबर. त्याला पळवणार आहे म्हणून ती बसले. ओ म्या लगा पळत नसलं राहू दे उगाच. अपघात करू नको. आज झोपले कधी नाही ते पहिल्यांदा झोपले तुझा ना. मालक काय शांत जाय की. काय झाले बसला ना. कासरवचं धरतो लांब मता नसते ते
तुझ्यामुळे रांड झाली सगळं. माझ्यामुळे काय अरे हे अरे देणार ही नाही. हे ओम्या तुला सराप लय मोठा आहे. बास रे. अरे लागा ती झोपण जनावर कशाला त्रास द्यायला. त्रास देत नाही आता तर याला आम्ही लय मारणार आहे. हा वड 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 की आता जाऊ दे पुढे जाऊ दे. टाक. गाडी कोण आहे गाडी एका साईडला उभा केली. ओम्या शिंग बिंग लागल तोंडाजवळ शिंग यायला लागले. होय पडते त्याला वर काढायला ती खाली चालली. काय ए अरे 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 आता पहिल्यांदा चुकले या. आला का त्रास तुमच्यामुळं. आले की आले की आत. चल हा आत्ताकडे बसला बरोबर. अरे मारलं की फिरतय. अरे गेलं का आले त्याचं तोंड इकडं त्याचं तोंड इकडं. पहिल्यांदा असं असते. हो मी बिन कामाला पुढं. घोडा मला घोडं फिरतोय. घोडं तिकडं तोंड करते बस इकडं करते. ओम्याचं बायकून घाण आहे. तू पुढे होता जाणं झालं ती. ओम्याची फेस का सोडायली रे तोंडात. दम भरलेला आहे कोणत्या फेस सोडतोय. हा आता लागले रनिंगला. हा अरे फिरले गाडी. अरे आद्या गेलं डबऱ्या. तो गेला यानं गाडी सायकलचे टायर काढून. अरे आद्या गेलो आद्या. सायकलचे टायर काढून बैल गाडी बनवली काय. कुत्र लाल्याचं झोपलं सगळं कुठं त्या गाडीचा. कुत्र यार मोम्याला कर नाही जायला. लागलेला त्याला. ओम्याला लागले सांगते कुणाला. लागले की पायावर. आई छवली काय म्हटली वाटतं.
वाडा उगाच दमवा नका येड्याला का जरा जरा चालते का एवढं अरे हे या- हे लागते रुटिंगला खोंड हे वळवायच नस घराकडे तर सरळ मारल मारल त्याला तर बाबा ताणून धर बघतोय काय तू थोबाड पाक कट करणार भावा त्या भर काढ बस बस असू दे पट्ट्या सांभाळून बस अरे अरे दे अरे अरे बस की आयला हे पण होते पोर भावा तू जेवाय माझं बोलणं तर म्हणाल म्हणून गाडीत बस गाडीत आडवाजो आडवाजो काय लागलं गुंड काय मारलं कुणी मग जाम कशा लागतील लागते पाठी त्याला माराल गाडीच मग बस की माग थटलाचं डोकं मरू दे मी मध्ये बस तर मित्रांनो आता रात्रीचे 1 वाजले आहेत आणि आत्ता आमचं सर्वांचं जेवण झालं आहे आज पप्पा कामावरती नाही गेलेले त्यामुळे आज जेवणात सांबार पप्पानी बनवलं बाकीचं सगळ्या चपात्या भात ताईने बनवला तर आता सर्व जेवलो आणि बाकीचे झोपले आता जाऊन माझा हात मित्रांनो रेडी केलेला आहे मी थोडं बाहेर गेलेलो मित्रांसोबत तर मी आत्ता आलो घरी आणि आता काय बोलण्यासारखं पण नाही सगळे झोपले तर मी पण जाऊन काय फायदा नाही मी पण झोपून जातो कारण का मला अजून एडिटिंग करायची आहे व्हिडिओ अपलोड करून मग मला झोपायचं आहे तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय हां सबस्क्राईब करायला विसरू नका बाय